कुठली अडचण आली तर सांगायचं. बापू एक दिवस आले म्हणजे दादा फारच मोठी अडचण आली. म्हणजे काय झालं म्हणजे कोटी बापूजीला पैसे द्यायचे, वेगवेगळ्या अडचणी आणि 37 कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पीडीसीसी दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदरे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा रणजित दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडे दत्तामामा नापासे संचालक असले तरी काही होत नाही. मी चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजे. त्या एमडीला विचारलं, एमडीला मी सांगितलं सीओला मी जरी तिथे डायरेक्टर नसतो तर एक देखील खास बाब करायची विशेष बाब करायची नाही असं सांगितलं. तुम्ही म्हणले दादा तुम्हीच सांगितलं की तुमच्यापाशी आणि ठरवलं. यांनी सांगितलं 37 कोटी मध्ये फक्त 12 कोटी मी उभे करू शकतो. बापू करायचं मग म्हणजे 25 कोटी पाहिजे. मी 5 मिनिटं विचार केला. ते काय का माळेगावचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. मी त्यामध्ये एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला 25 कोटी रुपये पाहिजे. तो म्हणला ठीक आहे देतो. त्यांनी नंतर 2 दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतो, ॲग्रीमेंट करायचं, स्टॅम्पवर घेऊन घ्यावं लागेल आणि आमचं करावं लागेल. बापू म्हणजे दादा असं म्हणते अरे दुसरा फोन लावला म्हणलं अजित पवारचे 25 कोटी रुपयाची हे नाही पद नाही. अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी 10,000 आणि 5 कोटीचा हे आलं आरटीजीएस विचार आला संध्याकाळी काही लिहून दिलं नव्हतं. मित्रांनो कारखानदारी अडचणीत आहे. या सांगतात ना अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची, अरे चांगल्याच्या हातात द्यायची. याच्यात धमक आहे. लाच मारायची का पाणी काढायची त्याच्या हातात द्यायची. तुम्ही काय सांगता 45 आणि 50 वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघांनी उठवावं लागते, बसवावं लागते, तरी तुम्हाला डायरेक्टरच पाहिजे. कधी थांबणार तुम्ही? आज बापूंनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत. आता माझ्या घरी आले होते, त्यांचा डबा होता, मला उशीर झाला तर पुण्याहून यायला. बापू माझ्या डायनिंग टेबलवर त्यांचा डबा खात बसले होते. जेवतो वेळेत जेवायला पाहिजे. बापू म्हणले दादा मला एका कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं, मी चेअरमन झालं. माझी आता तब्येत साथ देत नाही, तुम्ही मला यावेळेस घेऊ नका. मी मलापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करेन. विचार होऊन अरे मनाचा मोठेपणा दिलदारपणा असावा लागतो. पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो. सारखं तुम्हीच 5 वर्षात तुम्ही निवडून दिलं, तुम्ही कारखाना झाला नाही. बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमचे केशवराव चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होतं. केशवरावचं काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होतं. बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होतं. तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता ते कसं जमतं? आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशवरावला सांगायला अडचणीच आहे. हे अजिबात माळेगावच्या 19,500 खरं तर तुम्ही 21,000 मागायची जेव्हा केशवरावनी गाडी सांगितलं साधारण 22,000 सभासद आहेत. थोडे कमी ऐंचे ते 3 वर्ष किंवा 2 वर्ष व्हावी लागतात. ती जारी बोलताना मताचा अधिकार नाही, पण 22,000 सभासद आहेत. तुम्ही मला 8 वेळेला निवडून दिलं आणि एकदा खासदार केलं. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस, मी कामाचाच माणूस. पहाटे 5 वाजता उठून पावणे 6ला कुठला मारायचा वेगवेगळी कामं बघत असतो. माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो, जनतेचे प्रश्न सोडवत असतो. त्या पहाटे जातो की बारामती करायला किंवा इतर साईडवर आता उद्या त्या माझ्या निवडीला करायला कुठला ईडी उडाले वगैरे सगळ्यांना बोलवलंय. म्हणलं तिथे या, तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय आणि त्यांना आता पालखीला सोडायचंय. अरे असे रुंदावून शिळा टाकून काम होत नाही.
जीव ओतून काम करावं लागतं आणि ह्यांनी काय सांगायचं 5 वर्षात होत्याचं नव्हतं केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला तुमच्या पोटात मी फॉर्म भरला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलाय त्याला अनुसरून फॉर्म भरला हिंमत होती तर ऑब्जेक्शन द्यायचं होतं माझी काय चूक आहे मी प्रतिनिधी आहे ना बवर्गाचा त्यांच्याकडे तर मी बवर्गात 5 लोक मला होती 5 संस्थेचे प्रतिनिधित्व होतो आणि त्यामध्ये आता पॅटर्न दिलाय माझी आपल्याला विनंती आहे हे काय सांगतात खासदारकी आमदारकीला बोलवून द्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती वयाची अडचण तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपला तुम्हाला आशीर्वाद मागितले त्यानेच वयाची अडचण सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चुकाय का तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळे मला जमत नाही घरी या मी घरी आलो उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना शेवटी आम्ही उमेदवार आहोत आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्यांनाही नमस्कार करणार कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे दिलं उदासारखं नाही दिलं सांगू त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी होतं तर चालेल गोड पाणी होत आहे त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमकी अजित पवार